लातूर जिल्ह्यातील ठळक बातम्या। उदगीर शहरामध्ये गेल्या 13 तारखेपासून कावळ्यांची असाधारण वर्तणूक आढळून येत होती। 13 तारखेलाच पशुसंवर्धन विभागाने याचे नमुने म्हणजे मृत कावळे हे आपण राज्यस्तरीय पशु रोग अन्वेषण प्रयोगशाळा औंध पुणे तसेच निषाद म्हणजे हाय सिक्युरिटी प्रयोगशाळा भोपाळ येथे याचे नमुने पाठवण्यात आले होते। त्याचे सकारात्मक जे रिपोर्ट्स आहेत अहवाल हे काल एव्हियन इन्फ्लुएन्झासाठी पॉझिटिव्ह आलेले आहेत। त्यामुळे आपल्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकारी माननीय वर्षा ठाकूर घुगे मॅडम यांनी ताबडतोब नोटिफिकेशन जारी केलेले आहे आणि यामध्ये प्रतिबंधात्मक उपाय म्हणून ज्या ठिकाणी बाधित क्षेत्र जे की हुतात्मा स्मारक वाचनालय उद्यान आणि महात्मा गांधी उद्यान त्याचबरोबर पाण्याची टाकी उदगीर येथील हा भाग प्रतिबंधित करण्यात आलेला आहे आणि या ठिकाणी नगर परिषद मार्फत ताबडतोब जे निर्जंतुकीकरण करण्यासाठी सोडियम हायड्रॉक्साईड किंवा सोडियम हायपोक्लोराइड त्याचबरोबर पोटॅशियम परमॅंगनेट याच्यापैकी एक निर्जंतुक 2% औषध फवारणीचे काम सुरू आहे आणि त्या भागामध्ये जे मानवाच्या नागरिकांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे। त्याचबरोबर पक्षी पशु त्याचबरोबर वाहनांना प्रतिबंध करण्यात आलेला आहे। पूर्ण उदगीरमध्ये त्या भागापासून 10 किलोमीटरच्या त्रिज्येमध्ये पशुसंवर्धन खाते आणि वन खात्यामार्फत आम्ही सर्वेक्षण करत आहोत आणि त्याचे सॅम्पल्स हे परत आम्ही लॅबोरेटरीला पाठवून या रोगाचा प्रतिबंध करण्याचे उपाय तातडीने आम्ही करत आहोत। त्यासाठी नागरिकांना एक नम्र निवेदन आहे की त्यांनी कुठल्याही अफवावरती विश्वास ठेवू नये किंवा भीती बाळगण्याची कारण नाही। जे पक्षी मृत असतील किंवा नागरिकांना एखाद्या ठिकाणी जर असाधारण पशुपक्ष्यामध्ये वर्तणूक आढळली तर ताबडतोब त्यांनी पशुवैद्यकीय दवाखाना किंवा वन विभागाशी संपर्क साधायचा आहे आणि त्याची पुढील कार्यवाही आम्ही करू। धन्यवाद। देवणी तालुक्यासह लातूर जिल्ह्यातील चालू घडामोडीच्या बातम्या पाहण्यासाठी वास्तव लाईव्ह चॅनल सबस्क्राइब करा आणि दररोज पहा वास्तव लाईव्ह चॅनलवरील बातम्या।